आज सकाळी तुम्ही ही न्यूज ऐकली असेलच. सकाळी सकाळी पाठवण्यात आलेल्या या मेलमध्ये ओरॅकलने कारण स्पष्ट केलेलं आहे. तुमचा ले ऑफ आम्ही करतोय आणि हा तुमचा शेवटचा दिवस आहे. कारण तुमच्यावर होणारा खर्च आम्ही येणाऱ्या काळामध्ये AI इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करणार आहोत. त्यासाठी त्यांनी ओपन एआयसोबत कोलॅबोरेशन पण केलेलं आहे. यामध्ये काही सिनियर पोझिशन होत्या, काही फ्रेश पोझिशन होत्या. मग आता प्रश्न असा आहे की जर का असेच ले ऑफ पुढच्या येणाऱ्या काळात येणार असतील तर आता जी मुलं 10वीतनं 11वी 12वीत जायच्या तयारीत आहेत त्यांच्या अकॅडम्या सुरू झालेल्या आहेत. आपण पण कुठलाही विचार न करता सरळ अकॅडमीमध्ये त्यांना भरती करतो. पण मंडळी, तुम्ही जे त्यांच्यासाठी फ्युचर वाढवून ठेवलं आहे ना, ते खूप डेंजर आहे. कारण येणाऱ्या काळामध्ये जर का तुम्ही बघितलं तर AI एनेबल्ड इंजिनियर असणं गरजेचं आहे. पण नुसतं इंजिनियर नाही, त्याच्यामध्ये क्रिटिकल थिंकिंग असायला पाहिजे, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्विंग करायची टेक्निकल असायला पाहिजे. नाहीतर प्रत्येक वर्षी आपण 1.5 मिलियन फ्रेश इंजिनियर टाकतोच की मार्केटला. पण हे इंजिनियर तुमच्या काही कामाचे नाहीत. कारण हे इंजिनियर फक्त नावाला इंजिनियर आहे. त्यांच्याकडे प्रॅक्टिकल नॉलेज नाही, त्यांच्याकडे प्रोजेक्ट नाही, त्यांच्याकडे स्किल्स नाही. बरं, हे मी 11वी 12वी किंवा ग्रॅज्युएशननंतर देऊ शकतो का? नाही. तुम्हाला आत्तापासून त्यांना हे स्किल्स द्यायचे आहेत. आणि म्हणूनच आमचं मिशन आहे आमच्या मुलांना स्किलेबल बनवणं, त्यांना येणाऱ्या काळासाठी तयार करणं. यासाठी आम्ही येणाऱ्या काळात आमच्या क्लासच्या मुलांना असं ट्रेनिंग देणार आहोत. तुम्हाला याबद्दल काही शंका असल्यास तुम्ही मला DM करू शकता आणि हे याबद्दल तुम्हाला काही विचारायचं असेल तरी तुम्ही मला DM करू शकता.